पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनकल्याणाच्या योजना राबवण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावे, त्यासाठी शिवकामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचावे असे आवाहन भाजपाचे उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले। या मेळाव्यात शिवकामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। शिवकामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपा कार्यालयात पार पडला। त्यावेळी सुरेश हाळवणकर बोलत होते। सुरेश हाळवणकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, रूफटॉप सौर ऊर्जा अशा अनेक जलकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत। रूफटॉप योजनेत 1 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे, त्यात महिलांनी सहभागी व्हावे। महाराष्ट्र शासन ही अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या आहेत। सुरेश खाडे हे राज्याचे कामगार मंत्री आहेत, त्यांना सांगून शिवकामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर घेण्यास सांगितले जाईल। सर्व कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन धैर्यशील माने यांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे। जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर म्हणाले, बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घर ते घर पोहोचावे आणि धैर्यशील माने यांनी केलेली कामे पटवून द्यावीत। श्वेता मालवणकर यांचेही भाषण झाले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश बुगड, गुंडू वड्ड, बंडोपंत सातपुते, बीजी चांदूरकर, सीमा पवार, रसिका साळुंखे, मनीषा नाईक, संगीता सिंग, कविता तोरगले आदी उपस्थित होते। सुभाष लोखंडे यांनी प्रास्ताविक केले, जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले, तर निलेश दीक्षांत यांनी आभार मानले।